सलामीची जोडी मैदानात गेले, क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि पंचांना विनंती असेल की आपण थेट सामन्याला सुरुवात करणार आहोत। हा सामना सुद्धा महत्त्वाचा असेल कारण एसपी सुपर प्लेयर्स आंबेपूर मैदानामध्ये भिडतायत। त्यांचा हा दुसरा सामना मैदानामध्ये असेल। दुसरा की तिसरा? दुसरा सामना आहे दोन्ही संघांचा आणि त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊया कारण यातील एका बाजूला नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला एसपी सुपर प्लेयर्स आंबेपूर पेजारी संघ मैदानात आहे। दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। ऋषिकेश झावरे, ओमकार पाटील मगाच्या सामन्यातील आणि गोलंदाज ओमकार पाटील ज्याने लास्ट ओव्हर टाकली त्याने येऊन माझ्याकडून हे कॅश प्राइज घेऊन जायचं आहे।
मिळते। तर पुनश्च एकदा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांना विनम्र अभिवादन करून भारत भूमीला नतमस्तक होऊन मी निखिल पडते आज क्रिकेटच्या पटलावरती जमलेल्या तमाम मायबाप प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व आपण पाहतोय क्रिकेटच्या चाहत्यांचं आणि व्यासपीठावरती उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचं सहर्ष स्वागत करतोय। पंचांचा इशारा लेट्स प्ले लेट्स बिगिन। षटकातील पहिला चेंडू पडेल। अर्थातच आपण पाहतोय गोलंदाज सचिनला प्रामुख्याचा गोलंदाज म्हणून निवडलं जाते। यस, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलेला आहे। षटकाला सुरुवात होते, जिथे पहिलं षटक हाताळलं जाईल सचिनच्या माध्यमातून। षटकातील पहिला चेंडू फेकला जातोय राईट आर्म, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेला होता, श्री गणेशा झालेला आहे। पहिल्या चेंडूवरती पहिली धाव प्राप्त केलेली आहे। स्ट्राइक रोटेट होणं तितकंच महत्त्वाचं असतं मित्रांनो। फलंदाजाचा विचार केला तर अर्थातच रसिक आणि सुमेध अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते, तीच म्हणजे सुपर प्लेयर्स आंबेपूर या संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो। षटकातील पुढील चेंडू फेकला जातोय, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या क्षेत्रापर्यंत, जिथे एका धावेची पुनश्च एकदा पूर्तता केली जाते। क्रिकेटच्या पटलावरती या एका धावेला फार महत्त्व दिलं जातं। जिथे आपण पाहतोय नाण्याच्या एका बाजूला सुपर प्लेयर्स आंबेपूर, तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर हा संघ। दोन्ही संघ तितकेच नावाजलेले आहेत, तितकेच तुल्यबळ आहेत। दोन्ही संघाच्या नक्कीच संघांमध्ये आपण पाहतोय चांगल्या खेळाडूंची गर्दी आपल्याला आजच्या रात्रीमध्ये लागलेली पाहायला मिळते। हा चेंडू आपण पाहतोय, अर्थातच चेंडू पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतायत। हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर फेकला गेला होता। हा चेंडू गोलंदाजाला पुनश्च एकदा फेकावा लागेल। अर्थातच या चेंडूवरती अवांतर स्वरूपाची एक धाव प्राप्त केली जाते। अर्थातच काय तर एवढं सगळं घडलेलं आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळालं होतं। पुनश्च एकदा प्रयत्न करावे लागतील गोलंदाजाला। सचिनच्या षटकातील आपण पाहतोय पुढील चेंडू फेकला जातोय, मिड ऑफच्या क्षेत्रापर्यंत चेंडू चाललाय, जिथपर्यंत एका धावेची पुनश्च एकदा पूर्तता केली जाते। एका धावेने धावफलक पुढे ढकललं जाते। जिथे पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धावफलकावरती 4 धावा लागल्या जातात। 4 लॉस ऑफ नन असं चित्र आपण पाहतोय। आणि सचिनचं नक्कीच ओळख करून देईन। सचिनची गोलंदाजी चालू आहे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। फटका चांगला येतोय फॉरवर्ड डिप लेग वरून, चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर षटकारासाठी। नक्कीच आपण पाहतोय फलंदाजी करतोय तो संघ सुपर प्लेयर्स आंबेपूर। मग या विभागातून फार मोठा संघ अर्थातच झुंजार पोयनाड हा संघ अलीकडच्या काळामध्ये संदीप सर आपल्याला पाहायला मिळाला होता। मग महेंद्र पालव असेल, बाळा टेमकर असेल, त्यांच्या फलंदाजीला कसं आपल्याला विसरून चालेल। त्यांची फलंदाजी आजच्या रात्रीमध्ये नक्कीच चर्चा केली जाईल आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून आजच्या रात्रीमध्ये सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाला फलंदाजी करावी लागेल। खोलवर टप्प्याचा चेंडू चाललाय, जिथे एका धावेची पूर्तता होताना आपल्याला पाहायला मिळते आणि आपण पाहतोय चोरट्या स्वरूपाची धाव घेतली जाते। एका धावेची पूर्तता पुनश्च एकदा आपल्याला पाहायला मिळते। आणि आपण पाहतोय अर्थातच एसपी सुपर प्लेयर्स आंबेपूर संघ, जो संघ मालक सवाई पाटील यांचा संघ आहे, जिथे या संघातील आपण पाहतोय पहिली विकेट धावफलकावरती लागते, पहिली विकेट डाऊन होते। आपण पाहतोय जिथे पहिली विकेट धावफलकावरती लागली जाते, अर्थातच धावफलकावरती विचार केला तर एकंदरीत 11 धावा लागल्या जातात। 11 लॉस ऑफ 1 असं चित्र आपल्याला पाहायला मिळते। तेच म्हणजे सवाई पाटील यांचा संघ
सुपर प्लेयर्स SP सुपर प्लेयर्स अंबेपूर हा संघ जिथे चांगली फलंदाजी करून दाखवावी लागेल। पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती 11 धावा लिहिल्या जातात। चांगली फलंदाजी करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला जातोय, जिथे आपण पाहतोय रसिकची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज पुढे सरसावतोय। सौरभला पुढे आणलं जाते। अर्थातच फलंदाजी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील। प्रयत्नांची पराकाष्ठा आजच्या रात्रीमध्ये, आजच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल मित्रांनो, कारण का आपण नक्कीच सौरभ मांडवकरचा विचार केला तर हा देखील एक चांगला फलंदाज आहे। त्याच्याकडे ताकद आहे, क्षमता आहे, अनुभव आहे, क्रिकेट बद्दल केलेला सराव आहे। आज सर्वस्व पणाला लावायला लागणार सौरभ याला फलंदाजी कशी करेल। परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला मित्रांनो आपण गोलंदाजीचा विचार केलात तर गोलंदाजीसाठी परेश नाव पुढे आणलं जाते। संघाची जबाबदारी आज परेशच्या खांद्यावरती ठेवली जाते। आज क्रिकेटला पाहायला गेलं ना मित्रांनो, क्रिकेट हे स्वतःसाठी खेळायचं नसतं तर आपल्या गावासाठी, आपल्या सर्व पाठीराख्यांसाठी, आपल्या सर्व खेळाडूंसाठी, आपल्या संघ मालकासाठी खेळायचं असतं। आणि तेच क्रिकेट आज क्रिकेटच्या पटलावरती कशा प्रकारे पार पडणार। मग गोलंदाजी करत असताना गतीचा वापर केला जाणार धरणे सर की नियंत्रणाचा वापर, फलंदाजी करत असताना ताकदीचा वापर की युक्तीचा वापर। फटका फसतोय, चेंडू उडतोय, कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये झेल पकडला जातोय। पुनश्च एकदा मोठा फलंदाज आपण पाहतोय तंबूच्या आश्रयाला डीजे। सुमित भगत नावाची विकेट आपण पाहतोय मैदानाच्या मधून परतत असताना। मग सुमितची जागा भरून काढण्यासाठी कोणत्या फलंदाजाला आमंत्रण दिलं जाईल, कोणत्या फलंदाजाच्या खांद्यावरती आपण पाहतोय SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाची जबाबदारी ठेवली जाईल। खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाकडे देखील खूप सारी प्लेइंग 11 चांगली आहे। आजच्या रात्रीमध्ये, आजच्या रजनीमध्ये चांगली फलंदाजी करून दाखवावी लागेल। परंतु धावफलकावरती एकदा नजर टाकली तर धावफलकावरती 11 धावा पाहायला मिळतात। 11 लॉस ऑफ 2 विकेट्स असं चित्र आपल्याला पाहायला मिळते। तेच म्हणजे SP सुपर प्लेयर्स आंबेपूर या संघाकडून, जिथे आपण पाहतोय नौका फलंदाज प्रसाद राऊत येतोय फलंदाजी करण्यासाठी। गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण परेश गावंडे याला अनुभवतोय। पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट प्राप्त करतोय। दुसरा चेंडू कशा प्रकारे हाताळला जाणार, नक्कीच आजच्या रात्रीमध्ये, आजच्या रजनीमध्ये परेश नावाचं वादळ आपल्याला पाहायला मिळणार का? परेश गावंड नक्कीच आजच्या रात्रीमध्ये चर्चेचा विषय ठरणार का? प्रामुख्याचे प्रश्न मैदानाच्या वरती उपस्थित असताना उपस्थित प्रश्नांची उत्तरे या सामन्याच्या माध्यमातून दिली जातील। उत्तराला प्रत्युत्तर देखील दिलं जाईल। अखूट टप्प्याचा चेंडू उडवला जातोय, चेंडू चाललाय थेट सीमारेषेच्या बाहेर, दणदणीत खणखणीत षटकार। नक्कीच धन्यवाद डीजे। आपण पाहतोय असं बोललं जातं की शांततेच्या काळात मित्रांनो जास्त तुम्ही घाम गाळला तर धरणेसर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडवावं लागतं। हाच आपण पाहतोय शांततेचा काळ आहे दोन्ही संघांसाठी। जास्त घाम गाळावा लागणार। जिथे पाहतोय फटका चांगला सजला जातोय, फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेग क्षेत्रापर्यंत चेंडू चालला। एका धावेचं कन्व्हर्जन यासाठी 2 धावांमध्ये केलं जातंय आणि आपण पाहतोय कडाक्याच्या थंडीमध्ये घाम फुटावा ना अशी रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते। 2 धावा घेतल्या जातात धावफलकावरती, जिथे आपण पाहतोय 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत असताना 19 धावांपर्यंत 19 लॉस ऑफ 2 विकेट्स असं चित्र आपल्याला पाहायला मिळते। जिथे प्रथमतः फलंदाजी करत असताना SP सुपर प्लेयर्स आंबेपूर हा संघ सवाई पाटील यांनी आपण पाहतोय पुरस्कृत केलेला आहे। हा फटका नक्कीच चाललाय सीमारेषा बाहेर, येतोय दणदणीत खणखणीत षटकार। आणि आपण पाहतोय षटकारांची आतषबाजी मैदानाच्या वरती केली जाते, जिथे आपण पाहतोय फलंदाज अर्थातच प्रसाद राऊतच्या माध्यमातून। प्रसाद राऊतचा विचार केलात ना मित्रांनो तर अजूनपर्यंत 3 चेंडूंचा सामना करत 14 धावांवर खेळतोय आणि आपण पाहतोय पहिला षटकार आपण पाहतोय अर्थातच पंडित शेठच्या बॅनर खाली मारला होता।
दुसरा षटकार आणि तिसरा षटकार घ्या मित्रांनो. काय पाहिजे अजून फलंदाजी करत असताना. चेंडू चाललाय पुनश्च एकदा षटकारासाठी. डीजे आजच्या रात्रीमध्ये, आजच्या रजनीमध्ये वन साइड हिरो ठरणार का प्रसाद राऊत? प्रसाद राऊतची फलंदाजी आजच्या आपण पाहतोय रात्रीमध्ये विपक्ष संघासाठी डोकेरुखेची काल ठरणार का? प्रसाद राऊतची फलंदाजी आज आपल्याला अनुभवायला मिळतोय. क्लास काय असतो ना, दर्जा काय असतो ना रजनीमध्ये, तो दाखवला जातोय. मग आजच्या रात्रीमध्ये आपण परेश गावण नंतर आता प्रसाद राऊतचा विचार करूया, कारण का विचार करायला प्रवृत्त केलेला आहे असं म्हणावं लागेल. फटकेबाजी करतोय, तंत्रशुद्ध स्वरूपाची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मराठीमध्ये एक म्हण आहे मित्रांनो, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, परंतु क्रिकेटच्या पटलावरती खेळीन तर फटकेशी नाहीतर उपाशी असा निर्धार राखला जातोय. पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय, ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू फेकला जातोय. अवांतर स्वरूपाचा चेंडू, हा चेंडू आपण पाहतोय गोलंदाजाला पुनश्च एकदा फेकावा लागेल. या चेंडूवरती पुनश्च एकदा प्रयत्न करावे लागतील. अर्थातच काय तर या चेंडूवरती एक धाव लिहिली जाते. एका धावेनिशी धाव फलकावरती 32 धावा लिहिल्या गेल्यात. जिथे आपण पाहतोय दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू चाललाय पुनश्च एकदा लॉंग स्टॉप एरियामध्ये, जिथे चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर 4 धावा लिहिल्या जातील. वेलकम बाउंड्री. गोलंदाजीचं विश्लेषण पाहायला गेलात ना तर दरणे गुरुजींच्या माध्यमातून चांगलं विश्लेषण पाहायला मिळते. अर्थातच सचिन म्हात्रेच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळलं गेलं होतं, जिथे 11 आपण पाहतोय धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये परेश गावणवरती आक्रमकता दाखवली, ती म्हणजेच फलंदाज प्रसाद राऊतच्या माध्यमातून. जिथे प्रसाद राऊतचा विचार केलात ना मित्रांनो, 4 चेंडू आणि 20 धावांवरती खेळतोय. फलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत प्रसाद राऊतसाठी. 5 चेंडू आणि 24 धावा असं आपण पाहतोय त्याच्या फलंदाजीचं विश्लेषण असताना, जिथे धावफलकावरती एकंदरीत धावा लागल्या जातात 36 धावा. वळूया, आपण पाहतोय सचिन येतोय गोलंदाजी करण्यासाठी. सचिनची गोलंदाजी अर्थातच वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी पाचारण केलं जाते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पॅव्हेलियन एंड कडून गोलंदाजी करत असताना षटकातील पहिला चेंडू, हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला जातोय. तंत्रशुद्ध स्वरूपाची गोलंदाजी आज आपल्याला अनुभवायला मिळते. अर्थातच फेकी देखील तितकी चांगली होते. एका धावेची पूर्तता केली जाते क्रिकेटच्या पटलावरती. एका धावेनिशी धाव फलकावरती 37 धावा लिहिल्या जातात. तिथे 2 षटकांचा विचार केलात तर 18ची सरासरी राखली गेली. 2 षटकांमध्ये 36 धावा बनवल्या गेल्या. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती 1 धाव जमा केली गेली. काय तर एकंदरीत 37 धावा, 37 लॉस ऑफ 2 विकेट्स असं चित्र आपल्याला पाहायला मिळते. उलट स्वरूपाचा चेंडू फटका फसतोय. स्वतः सचिन येतोय झेल खाली, झेल टिपेल याच्यात तीळ मात्र शंका नसेल. फलंदाज होतोय बाद. दिदे मास्टरला संधी देऊया. थर्ड अंपायर घेतलेला आहे. तिसऱ्या पंचाकडे आपण पाहतोय मागणी केली जाते. पंचांनी थर्ड अंपायरचा इशारा दिलेला आहे. तिसऱ्या पंचांनी इशारा मैदानावर पोहोचवायचा आहे.
पंचांना विनंती असेल आपण आपापल्या जागेवरती थांबायचं आहे. आर्ग्युमेंट्स प्लेयरने करू नये अशी सुद्धा मी विनंती सर्व प्लेयर्सना करतो. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितलेली आहे, काही निर्णय दिलेला नाहीये. जो काही निर्णय असेल तो तिसऱ्या पंचांकडून येईल, तो स्क्रीनवरती सुद्धा दिसेल आणि मग दोन्ही संघांना तो निर्णय जो असेल त्याच पद्धतीने तो निर्णय दिला जाईल. पंचांचा रिव्ह्यू आहे हा आपण कोणत्याही खेळाडूंकडे जाणार नाही आहोत. सुपर 12 पासून तुम्हाला रिव्ह्यूची मुभा मिळेल. सुपर 12 पासून तुम्हाला रिव्ह्यू मिळतील. प्रत्येक संघाला तो रिव्ह्यू सुद्धा असणार आहे. सुपर 12 जेव्हा सुरू होईल उद्या संध्याकाळी तेव्हा प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू मिळणार आहे. एक रिव्ह्यू यशस्वी झाला तर तो कंटिन्यू होईल आणि जर यशस्वी नाही झाला तर तो रिव्ह्यू तिथे संपेल. आता अंपायरचा रिव्ह्यू असेल आणि तिथून निर्णय येईल. तिसरे पंच दाद निर्णय देतील. फलंदाज बाद आहे की नाबाद आहे, जो काही निर्णय असेल त्या निर्णयापर्यंत आपण येऊ. परंतु क्रुशियल मोमेंट आहे. दोन्ही संघांसाठी सामना महत्त्वाचा आहे. विकेट ही महत्त्वाची आहे. दोन्ही बाजूने फलंदाज बाद असेल तर बघूया काय निर्णय येतोय तिसऱ्या पंचांचा. आणि या दरम्यान धावसंख्येकडे सुद्धा एकदा नजर टाकूया. निखिल पडदे, आपण एकदा धावा सांगा, षटकातील अर्थात किती चेंडू झालेत तेही सांगा. धावफलकावरती 37 धावा लिहिल्या गेल्यात. हा दुसरा चेंडू पडतोय. अर्थातच पंचांच्या माध्यमातून अजून निर्णय येणं बाकी आहे. नो बॉल. आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून इशारा पोहोचलेला आहे. No+1 एकंदरीत 2 धावा लिहिल्या जातात. 2 धावांनिशी आपण पाहतोय धावफलकावरती तब्बल 39 धावा लिहिल्या जातात. जिथे आपण पाहतोय तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना सचिनच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु काही कारणास्तव या षटकानंतर पाण्याची व्यवस्था आपण पाहतोय आयोजकांना करण्याची विनंती असेल. होळी मैदानाच्या दिशेने जिथे आपण पाहतोय सचिन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट स्वरूपाची गोलंदाजी ज्याची चालू आहे. स्क्रीनवरती सुद्धा आपण पाहतोय हा फटका ज्या पद्धतीने फसला होता, झेलचित होण्याची संधी निर्माण झाली होती आणि त्यानंतर नो बॉल आला होता. त्यामुळे स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला दाखवलं जाईल. जे काही निर्णय आहेत ते तिसऱ्या पंचांकडे लगेचच आम्ही पोहोचवतोय आणि तिसऱ्या पंचांकडून निर्णय सुद्धा येतोय. धन्यवाद. आपण पाहतोय एक धाव आलेली आहे. एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती 40 धावा लिहिल्या गेल्यात. जिथे आपण पाहतोय सचिनचं तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना चांगल्या षटकाची हाताळणी केली जाते. अर्थातच गतीचा वापर केला जातोय. फटका आता फसतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षण करेल, फेकी करेल तिथपर्यंत एक धाव चोरली जाते. आपण पाहतोय एका धावेनिशी पुनश्च एकदा धावफलकावरती धावा 41 लिहिल्या जातात. मोठे फटके या षटकामध्ये आलेले नाही आहेत. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय अर्थातच सचिनच्या माध्यमातून. जिथे आपण पाहतोय नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाकडून गोलंदाजी चालू असताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट चेंडू चाललाय फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रापर्यंत. एका धावेचं कन्व्हर्जन आपल्याला 2 धावांमध्ये पाहायला मिळणार का? आणि आपण पाहतोय दोन्ही फलंदाज सुखरूप दोघांच्या क्षेत्रात परतत असताना एका धावेची पूर्तता. जिथे एका धावेवरती समाधान दाखवलं जाते फलंदाजाच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं एका धावेवर समाधान दाखवणं हे एक महत्त्वपूर्ण गोष्ट असते क्रिकेटच्या पटलावरती. धावफलकावरती 42 धावा लिहिल्या जातात. जिथे आपण पाहतोय षटकातील 2 चेंडू बाकी असताना सचिनचं षटक प्रगतीपथावरती असताना चांगली गोलंदाजी केली जाते. खोलवर टप्प्याच्या चेंडूची हाताळणी केली जाते. पुनश्च एकदा षटकातील पुढील चेंडू अकुट टप्प्याचा चेंडूला पाठवलं जातंय फाईन लेग मधून डीप फाईन लेगच्या क्षेत्रापर्यंत. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रामाणिक प्रयत्न सचिनच्या माध्यमातून देखील केले जातात. गोलंदाजी चांगली केली जाते, परंतु तितक्याच आपण पाहतोय चांगल्या दर्जाची फलंदाजी
आपल्याला पाहायला मिळते SP सुपर प्लेयर्स आंबेपूर या संघाकडून, जिथे सवाई पाटील यांचा संघ तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला उलेश नाखवा यांचा संघ आपल्याला अनुभवायला मिळतोय। षटकातील आपण पाहतोय अंतिम चेंडू बाकी असताना पंच दरणे गुरुजींच्या माध्यमातून सांगितलं जाते की षटकातील एक चेंडू बाकी आहे। यस, षटकातील अंतिम चेंडू बाकी असताना आपण पाहतोय सचिनच्या माध्यमातून अंतिम चेंडू फेकला जाईल। अंतिम चेंडूची हाताळणी करावी लागेल सचिन याला। हा चेंडू आपण पाहतोय स्विंग अँड मिस स्वरूपाचा चेंडू, निर्धाव स्वरूपाच्या चेंडूची सांगता होत असताना आपल्याला क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळते, जिथे आपण पाहतोय याची देही याची डोळा, तंत्रशुद्ध स्वरूपाची गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, गुणवत्ता काय असते ना या गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवली जाते। क्लास दाखवला जातोय, दर्जा दाखवला जातोय, असं सर्व काही या गोलंदाजीसाठी म्हणावं लागेल। कारण का सचिन एक महत्त्वपूर्ण गोलंदाज आहे आपल्या संघासाठी, आपल्या संघाचा अर्थातच सेनापती नाही तर सर सेनापती म्हणून गोलंदाजी करत असताना आपल्याला आजच्या रजनीमध्ये पाहायला मिळतोय, जिथे या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 10 धावा या षटकामध्ये आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। जिथे पहिलं षटक आपण पाहतोय सचिन मात्रे यांच्या माध्यमातून 11 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये परेश गावंच्या माध्यमातून 25 धावा, तदनंतर आपण पाहतोय पुनश्च एकदा सचिन मात्रेच्या माध्यमातून 10 धावा एकंदरीत। चौथ्या षटकामध्ये कोणाला पाचारण केलं जाणार? भूषण गावडेला बोलवलं जाते, भूषणच्या खांद्यावरती आज संघाची जबाबदारी ठेवली जाते, भूषणला पुढे सरसावलं जाते, संघाचा प्रामुख्याचा गोलंदाज तू सुद्धा आहेस, तुझी सुद्धा प्लेइंग 11 मध्ये का निवड केलेली आहे, आज तुला सिद्ध करावं लागेल। खऱ्या अर्थानं पाहायला गेलात ना मित्रांनो, स्वतःला सिद्ध केलं तरच प्रसिद्धी मिळत असते असं म्हटलं जातं, आणि तीच सिद्ध स्वतःला करण्याचे प्रयत्न आज भूषणच्या माध्यमातून साधले जाणार का क्रिकेटच्या पटलावरती? भूषण जावरे अलिबाग टेनिस क्रिकेटचं अर्थातच भविष्य म्हणूया याला, चांगली गोलंदाजी करतो, तितकीच चांगली फलंदाजी देखील करण्यासाठी अलीकडच्या काळामध्ये चर्चेचा विषय ठरतोय। गोलंदाजी करत असताना गतीचा वापर भूषण जावरेच्या माध्यमातून केला जाणार का? धावफलकावरती नजर टाकली तर 46 लॉस ऑफ 2 विकेट्स असं चित्र आपल्याला पाहायला मिळते। षटकातील पहिला चेंडू उडवून दिला जातोय, चेंडू चाललाय फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रावरून 6 धावांसाठी इट्स अ ह्यूज हिट। षटकार पाहतोय पहिल्या चेंडूवरती भूषणला आसमान दाखवलं होतं दरणे गुरुजी, पहिल्या चेंडूवरती आक्रमकता पाहायला मिळाली होती, पहिल्या चेंडूवरती हाणामारी पाहायला मिळाली होती, पहिल्या चेंडूवरती दादागिरी पाहायला मिळाली होती। फलंदाज अर्थातच आपण पाहतोय सौरभ मांडवकरच्या माध्यमातून, सौरभ मांडवकरचा विचार केला तर 4 चेंडू 9 धावांवरती खेळतोय। सौरभ मांडवकरच्या माध्यमातून आपल्या संघाला यशाच्या शिखरापर्यंत नेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न क्रिकेटच्या पटलावरती केला जातोय मित्रांनो। मग सौरभ मांडवकर आणि प्रसाद राऊत अशी जोडी आपण पाहतोय, अशी जोडी मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळते फलंदाजी करत असताना, जिथे बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय एक लांब पल्ल्याचा रनअप भूषण झावरे पुनश्च एकदा तयार होईल पुढील चेंडू फेकण्यासाठी, जिथे गतीचा वापर केला जातोय, गती साधली जाते, नियंत्रण देखील तितकंच महत्त्वाचं असेल। षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, अगोदर टप्प्याचा चेंडू पुनश्च एकदा बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रावरून चेंडू चाललाय, पंचांचा इशारा येतोय, 1 बाउंस, सीमा रेषा बाहेर, 4 धावा। चार धावांसोबत या टुर्नामेंटच्या या स्पर्धेच्या तब्बल 2500 धावा पूर्ण केल्या जातात। आपण पाहतोय दरणे गुरुजींच्या माध्यमातून चांगलं स्टॅटिस्टिशियन आणि आपण पाहतोय
अर्थातच प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील चांगलं स्टॅटिस्टिशियन दाखवलं जाते क्रिकेटच्या पटलावरती. 2,500 धावा आज जमा केले जातात. फटका चांगला येतोय, चेंडूला उडवलं जातंय, चेंडू चाललाय, अर्थातच पंचांचा इशारा येईल, चेंडू चाललाय 6 धावांसाठी. ते तुला स्वतःला सिद्ध करायचं आहे. परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला मित्रांनो आपण सौरभ मांडवकरचा विचार केलात ना तर आपण पाहतोय चांगली फलंदाजी, विध्वंसक फलंदाजी दाखवली जाते. 6 चेंडू 19 धावांची त्याची खेळी पाहायला मिळते. अर्थातच प्रसाद राऊतच्या माध्यमातून देखील 9 चेंडू 30 धावा खांद्याला खांदा लावून फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. क्रिकेटच्या पटलावरती जेव्हा आपल्या गावाची जर्सी आपल्या खांद्यावरती असते ना मित्रांनो, आपल्या संघाची जबाबदारी असते. तुम्ही तुमच्या संघाला प्रॉमिस दिलेलं असतं, वचन दिलेलं असतं. क्रिकेटच्या पटलावरती ते प्रॉमिस तुम्हाला पार पाडायचं असतं आणि तेच वचन पार पाडत असताना आपण 2 फलंदाज पाहतोय, सौरभ मांडवकर आणि प्रसाद राऊत. पुनश्च एकदा चांगला फटका कार्पेटच्या आधारे चेंडू चाललाय. एका धावेची पूर्तता केली जाईल. एका धावेनिशी आपण पाहतोय धावफलकावरती एकंदरीत 63 धावा लिहिल्या जातात. 63 ऑन स्कोर बुक, लॉस ऑफ 2 विकेट्स असं चित्र पाहतोय, जिथे आपण पाहतोय प्रामुख्याचे फलंदाज अर्थातच रसिक आणि सुमित भगत बाद झाल्याच्या नंतर आपण पाहतोय किल्ला सांभाळलेला आहे तो म्हणजे फलंदाज सौरभ आणि प्रसादच्या माध्यमातून. फटका चांगला येते, चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारेषाच्या क्षेत्रामध्ये, 1 बाउन्स सीमारेषा बाहेर चौकारासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट, अक्रॉस द लाईन, चेंडू चाललाय बॅकवर्ड डीप फाईन लेग क्षेत्रावरून षटकारासाठी 6 धावा जमा केल्या जातील. पुनश्च एकदा नक्कीच आपण पाहतोय प्रसाद राऊत आणि सौरभ मांडवकर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. प्रसाद राऊतचा विचार केला तर एकंदरीत 40 धावांवरती खेळी आपल्याला पाहायला मिळते. 40 धावांवरती खेळतोय. मित्रांनो असं म्हटलं जातं की आयुष्याच्या बुद्धिबळात वजिरासारखा एक मित्र पाहिजे. जेव्हा राजाला धोका असतो ना तेव्हा कुठूनही आपण पाहतोय धावत आला पाहिजे आणि तोच आपण पाहतोय. अर्थातच राजाला धोका जिथे निर्माण होता तिथे वजीर म्हणून अर्थातच धावत येतोय प्रसाद राऊत. आणि आपण पाहतोय फ्रेंडशिप दाखवली जाते, मैत्रीपूर्ण लढत आहे, मैत्री दाखवली जाते. शुभम मांडवकर आणि प्रसाद राऊतच्या माध्यमातून 18 चेंडू आणि सौरभ मांडवकरच्या माध्यमातून 18 चेंडू आणि 62 धावांची भागीदारी दाखवली जाते. एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत या फलंदाजीसाठी मित्रांनो. चांगली फलंदाजी आजच्या रजनीमध्ये पाहायला मिळते. जिथे आपला संघ अडचणीत सापडला होता त्या संघाला कुठेतरी यशाच्या शिखरावरती नेण्याचं काम प्रसाद राऊतच्या माध्यमातून, सौरभ मांडवकरच्या माध्यमातून केलं गेलंय. अंतिम षटक फेकण्यासाठी प्रफुल्ल पाटील, संघाचा कर्णधार, कॅप्टन लीड फ्रेंड्स म्हटलं जातं, तोच येतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. पुनरागमन करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला जातोय प्रफुल्ल दादाच्या माध्यमातून. एक सिनियर खेळाडू आहे. प्रफुल्ल दादाचा विचार केला नक्की तर आपण पाहतोय अलिबाग टेनिस क्रिकेट मध्ये हा निस्ता खेळला नाही तर यांनी गाजवलं असं म्हणावं लागेल. रायगड प्रीमियर लीग मध्ये गेला, पनवेल मध्ये गेला, तिथून एक बाईक घेऊन आला. तदनंतर आज आपल्याला पाहायला मिळतोय PNP चषक 2024च्या या फेरीमध्ये जिथे गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल.
एक चांगला खेळाडू आहे. अर्थातच प्रामाणिक प्रयत्न प्रफुल्लच्या माध्यमातून चालू असतात. राईट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाजीची बाजू निवडली आहे. फटका मोठा येण्याचा प्रयत्न होता तिथे. पायांचा वेध घेणारा चेंडू, भरधाव वेगानं येणारा हा चेंडू क्रिकेटच्या पटलावरती पडला होता. एका धावेची पूर्तता केली जाते पुनश्च एकदा. अर्थातच एक धाव घेतली जाईल दरणे गुरुजींच्या माध्यमातून. एका धावेसोबत धाव फलकावरती 74 धावा लिहिल्या जातात. एक भलं मोठं आव्हान निर्माण करणार आपण पाहतोय तेच नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाच्या समोर. एसपी सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाचे फलंदाज आजच्या रात्रीमध्ये, कडाक्याच्या रात्रीमध्ये घाम फोडताना दिसतात. चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर, 6 धावांसाठी षटकार. स्टेशन दरणे गुरुजींच्या माध्यमातून आमच्यापर्यंत मेसेज पोहोचला जातोय. उच्चांक धावांचा साधला जातोय. तब्बल 80 धावा धाव फलकावरती लिहिल्या जातात आणि प्रसाद राऊतची खेळी 46 धावांची पाहायला मिळते. आणि आजच्या रजनीमधील आपण पाहतोय पहिलं अर्धशतक लिहिलं जाणार का? एका धावेची पूर्तता पाहायला मिळते. स्ट्राइक रोटेट होतोय. फटका चांगला येण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु आपण पाहतोय प्रफुल्ल दादाच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी झालेली पाहायला मिळते. कित्येक वर्ष क्रिकेटची निस्वार्थपणे सेवा या देखील खेळाडूने केलेली आहे. मित्रांनो, हशिवरा गावाला बिलॉंग्स करतो, परंतु आज क्रिकेटच्या पटलावरती नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघाकडून प्रतिनिधित्व करत असताना हेलिकॉप्टर उडाला जातोय. चेंडू चाललाय टाटा बाय बाय सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी शुभम. पाहतोय एका बाजूला प्रसाद राऊतची फलंदाजी सुद्धा तितकीच बहरले. जवळजवळ मला वाटतं 49 वर आलाय ना निखिल? यस यस 49 वरती आणि 47 वरती तो आला. आणि संघाचे संघमालक सवाई शेठ पाटील यांनी सांगितलंय त्याच्यासाठी 5000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. क्या बात मित्रांनो, एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. बक्षीस लावलं जात आहे आणि हा फटका येतोय. काय फलंदाजी चालू आहे. अर्थातच म्हटलं जातं की वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला, लांब लांब मारी फटकार, झुकेगा नाही साला. षटकार येतोय. चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. डीजे मास्टर ऑन. सर्वोत्तम धावसंख्या या ठिकाणी सर्वोच्च धावसंख्या नोंदवली जाते. 93 धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. आणि सन्मान्य सवाई शेठ पाटील यांच्या संघाने एसपी सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाने मला वाटतं तो फॉर्म पुन्हा एकदा आणलाय जो कुबेर 11 अलिबागच्या स्पर्धेमध्ये क्रीडा भवन मैदानावरती ठेवला होता. आणि हेच ते 2 फलंदाज होते ना, प्रसाद राऊत, सौरभ बांडवकर यांनी अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये क्वार्टर फायनलमध्ये फसलेली मॅच त्यांनी जिंकून दिली होती एसपी सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाला. त्याच्यामुळे नाईट क्रिकेट स्पर्धेचा हा अनुभव कामी आलाय. मी टॉससाठी आमंत्रित करतोय एबी ग्रुप अलिबाग संघाचा कर्णधार आणि त्यांच्या विरुद्ध सकाळी ज्यांचा सामना झाला होता प्रांशी रोहा संघाचा कर्णधार आणि एबी ग्रुप अलिबाग संघाचा कर्णधार टॉस साठी यायचा आहे. निखिल कवळे यांना विनंती असेल आपण टॉस घेऊन तेथे जायचं आहे. आणि मान्यवरांमध्ये मी विनंती करतोय संतोषबाई जंगम यांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे.
AB ग्रुप अलिबाग संघ विरुद्ध मास्टर. फ्रान्स 11 रोहा यांच्यामध्ये सामना होईल. यानंतर निनाद कदम समालोचन कक्षामध्ये सज्ज असतील. धन्यवाद निखिलजी पडते. पण नक्कीच. येस, वळूया आपण सीधा टॉस बॉक्स मध्ये. फ्रान्स 11 रोहा आणि AB ग्रुप अलिबाग. चला दोन्ही संघांच्या कर्णधार त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. नक्कीच आपण पाहतोय कर्णधारांना बोलवलं जातंय. तत्पूर्वी असं म्हटलं जातं, कोणीतरी असं म्हटलं आहे, बस कर्म तुम्हारा कल होगा और हम कर्म के सच्चे हैं तो कर्म किधर निष्फल होगा. हर एक संकट का हल होगा, बस वो आज नहीं तो कल होगा. लोहा जितना तपता है उतनी ताकत भरता है. सोने को जितनी आग लगे वो उतना प्रखर निखरता है. सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा. नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा. हम सच्चे बाप के बेटे हैं, क्यों सोचे राह सरल होगा. हर एक संकट का हल होगा, बस वो आज नहीं तो कल होगा. निखिल पडते नाव इथेच थोड्या वेळासाठी थांबते मित्रांनो. घेऊन चालतो माझा साथी समालोचक निनाद विजय कदम यांच्याकडे. धन्यवाद. नाणेफेकीचा कौल करणार आहोत. आपण पाहतोय श्री संतोष जंगम यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो नाणेफेकीचा कौल केला जाईल, जिथे AB ग्रुप अलिबाग विरुद्ध फ्रान्स 11 रोहा या दोन संघादरम्यान शर्यत आपण पाहतोय. एकीकडे आपण पाहतोय यश पारंगे, दुसरीकडे पंकज जाधव आपण पाहतोय. तेल पडतोय, अर्थात फ्रान्स 11 रोहा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय असेल? बॅटिंग करू आम्ही. बॅटिंग करणार, कितपर्यंत धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? समोर अपोजिट संघ आपण पाहतो AB ग्रुप अलिबाग संघ आहे. कितपर्यंत धावांची मजल मारणार आपण? 60+ करण्याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. तर आपण कितपर्यंत त्यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय? तुमची क्षेत्ररक्षण आहे, कशा पद्धतीची गोलंदाजी करायची? अपोजिट संघ तितकाच मजबूत आहे. पहिला सामना आमचा झालेला आहे अगोदर, त्यासोबत आम्ही 50च्या आत त्यांना ठेवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. दोन्ही संघांसाठी खूप खूप शुभेच्छा. ओव्हर टू निनाद कदम. विनंती आहे प्रेक्षकांना की आपण जर सीमारेषे जवळ असाल तर थोडं मागे सरकायचं आहे. कृपया करून आपणास विनंती आहे, अन्यथा आम्हाला स्वयंसेवकांना पाठवायला लागेल आणि तुम्हाला दूर करावं लागेल. त्यामुळे कृपया करून सहकार्य करायचं मित्रांनो. सीमारेषेपर्यंत थोडंसं दूरवर राहायचंय. आणि इथे सामन्याला इथे सुरुवात होते, जिथे विचार केला तर 30 चेंडूमध्ये तब्बल 94 धावांचं आव्हान आहे. असं पाहिलं तर आव्हान नक्कीच खूप मोठं पाहायला मिळतंय. मात्र क्रिकेट हा खेळ आपण पाहिला त्यामध्ये बऱ्याच गोष्टी अनपेक्षित देखील घडतात. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती येतोय एक मोठा फटका. लॉंग ऑन सीमारेषे पार षटकार. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर प्रफुल्ल पाटील षटकाने सुरुवात करतोय आपल्या खेळीला आणि आपल्या संघाच्या धावसंख्येला. पुढच्या चेंडूवरती अजून एक चांगला फटका. चेंडू येतोय वन माउस ओद्रप सीमारेषे पार. मात्र गोलंदाज आपण पाहिलं तर प्रमोद पाटील, ज्यांच्याकडे जर आपण पाहिलं बऱ्याचशा वर्षांचा अनुभव आहे. 40+ खेळाडू असला तरी जो अनुभव आहे त्या अनुभवाशी गोलंदाजीसाठी आलाय. मात्र इथे फलंदाज प्रफुल्ल आपला क्लास दाखवतोय, कारण धावसंख्या मोठी असली तरीही ही धावसंख्या पार होऊ शकते, ती म्हणजे फटकेबाजीने मोठे फटके लगावून. आणि त्यामुळे सुरुवात त्या पद्धतीची केली. पहिल्या 2 चेंडूवरती एक षटकार एक चौकनीशी 10 धावा त्यांनी जमवल्यात. पुढच्या चेंडूवरती अजून एक चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू फील्ड करतोय. मात्र इथे एकच धाव घेतली जाते. इथे आपण पाहिलं तर रन इन बिटवीन द विकेट मध्ये म्हणजे खेळपट्टीच्या दरम्यान दोन्ही फलंदाज मध्ये तेवढीशी धाव जलद गतीने घेतली जात नाही. अन्यथा या चेंडूवरती 2 धावा येणं आवश्यक होतं, कारण थोडीशी मिसफील्ड झाली होती. चेंडू हातून निसटला होता, मात्र एकच धाव घेतली जाते. आता स्ट्राईकवर असेल तो म्हणजे डावखुरा त्याचा फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू. आपण पाहिले दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत. आज गोलंदाजी करताना सचिनचंही षटक काहीसं मागडं ठरलं. आता मात्र दिले धावा त्याला फलंदाजी मार्फत काढायचे. इथे
एलबीडब्ल्यूचं जोरदार अपील केलं जात आहे, मात्र पंच तटस्थ भूमिकेत बाईच्या स्वरूपात ही एक धाव मिळते, लेग बाईच्या स्वरूपात धावसंख्या होते ती म्हणजे 12 धावा. प्रति षटकामागे आमचे गुणलेखक सन्मानित दर्णे गुरुजी आम्हाला कळवतात की 18.8च्या सरासरीने ह्या धावा जमवायच्या आहेत आणि पहिल्या 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 12 धावा आलेल्या आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी जे रन रेटचा जो विचार आहे हा दोन्ही फलंदाजांमध्ये आणि नक्कीच संघामध्ये झाला असेल, कशा प्रकारे या धावा जमवायच्या आहेत, कशा प्रकारे या धावांचा पाठलाग करायचा आहे. पुढचा चेंडू यावेळेस प्रफुल्लच्या बॅटनं लिहिला एक क्लासिक स्ट्रोक, चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमा रेषे पार, अजून एक मोठा फटका, षटकार. गोलंदाजावरती आक्रमण केलं जात आहे. गोलंदाजाची कुठल्याही प्रकारे गय केली जात नाही आणि इथे फलंदाज प्रफुल्ल पाटील दाखवतोय की का मला या संघाचा कर्णधारपद दिलेलं आहे आणि कर्णधाराला साजेसखे आतापर्यंत तरी त्यांनी नक्कीच केलेलं आहे. मात्र अजूनही बऱ्याचशा धावा जमवायच्या आहेत. धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या झाली ती म्हणजे 18 धावा. अजून एका चेंडूचा खेळणं बाकी आहे. 18.8च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. याचा अर्थ आतापर्यंत पहिल्या 5 चेंडूंमध्ये त्या धावगतीने धावा आलेल्या आहेत, ज्यामध्ये आपण पाहिलं 2 षटकार एका चौकारचा समावेश आहे आणि एका अनुभवी गोलंदाजीचा इथे मात्र खरपूस समाचार घेतला जातोय, तो म्हणजे फलंदाज प्रफुल्लकडून. पहिल्या षटकातील येणारा हा अंतिम चेंडू आपण पाहतोय. इथे प्रफुल्लचा हा फटका, इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण, बॅकअपला क्षेत्ररक्षक येतोय, त्यामुळे इथे एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न नक्कीच होत नाहीये आणि पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या झाली ती म्हणजे 19 धावा. याचा अर्थ जी आवश्यक धावांची सरासरी आहे त्या सरासरीनुसारच सुरुवात केली आहे फलंदाजीसाठी, ती म्हणजे या दोन्ही सलवण्यांनी. आणि आता उर्वरित 4 षटकांचा खेळ आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये 24 चेंडूमध्ये आवश्यकता असेल 75 धावांची. 24 चेंडू 75 धावांची आवश्यकता. 75 धावा जमवायच्या 24 चेंडू मध्ये. काहीसा विचार विनिमय केला जातोय आणि आता मात्र आपण पाहिलं तर सर्व प्रेक्षकांच्या नजरा या सामन्याकडे लागलेल्या आहेत. कारण एक मोठी धावसंख्या असलेला सामना आपण पाहतोय, एक हाय स्कोरिंग मॅच आपण पाहतोय आणि असे सामने नेहमीच मित्रांनो रंगतदार ठरतात आणि तशी सुरुवात देखील झाली. आणि फलंदाज आपण पाहतोय जे मैदानात सलबेच्या भूमिकेत आले, त्यांच्यापैकी क्षमता आहे एक हाती सामना आपल्या संघाच्या बाजूने फिरवण्याची. त्याचबरोबर अजूनही चांगला फलंदाजी क्रम आपण पाहिलात तर नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाकडे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी येतोय वैयक्तिक पहिलं आणि त्याचबरोबर संघासाठी दुसरं षटक घेऊन रितेश म्हात्रेला आपण पाहतोय. गेल्या काही वर्षांमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या अष्टपैलू कामगिरीने साई झिराड या संघामध्ये आपलं एक वेगळं आणि विशिष्ट स्थान या खेळाडूंनी प्राप्त केले. पाहूया या सामन्यात, या स्पर्धेत कशा प्रकारे तो षटक पूर्ण करतोय, कारण त्याच्या समोर आहे तो म्हणजे एक अनुभवी फलंदाज, ज्या फलंदाजाने केवळ अलिबाग नाही तर अलिबागच्या बाहेर देखील जाऊन आपलं नाव गाजवलंय खऱ्या अर्थाने. त्यामुळे खऱ्या अर्थाने म्हणायला लागेल की गोलंदाज रितेशचा इथे कस लागेल. पहिल्या षटकात 19 धावा फटकावल्या गेल्यात. चला मित्रांनो, सामन्याला सुरुवात करायची. अजूनही आपल्याला यानंतर 2 सामने खेळवायचे आहेत. आज आपण पाहिलं तर थोडासा उशीर झालेला आपल्याला कालच्या तुलनेत. चला सामना त्वरित सुरू करायचा आहे. रितेशचा आपल्या षटकातील पहिला चेंडू आपल्या नेहमीच्या शैलीत पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर मारा करण्यासाठी आणि पहिला चेंडूवरती मोठा फटका लागण्याचा प्रयत्न. चेंडू उंचावे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि पहिला चेंडूवरती मोठा झटका. फलंदाज प्रफुल्ल पाटील बॅक टू द पॅव्हलियन. या स्पर्धेमधील
हा झेल म्हणजे 150वा झेल आहे आणि एकूण जर विकेटचा विचार केला, गडी बनवण्याचा विचार केला तर 202 विकेट झालेले आहेत या स्पर्धेत आतापर्यंत. नवीन फलंदाज आपण पाहतोय, फलंदाजीसाठी येतोय मंगेश मात्रेला आपण पाहतोय. मंगेशकडून नक्कीच एक चांगल्या खेळीची अपेक्षा असेल. सुरुवात नक्कीच चांगली केली प्रफुल्लने, मात्र त्याला या सुरुवातीचं रूपांतर एका मोठ्या खेळीत मोठ्या धावसंख्येत करता आलं नाहीये आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती रितेशला मोठा फटका लगवण्याच्या प्रयत्नात काऊकोणच्या दिशेला तैनात क्षेत्ररक्षकाच्या हाती झेल देत तो इथे बाद झालाय. रितेशला यश मिळत आहे. एक चांगली सुरुवात रितेश या षटकात पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय आणि मी नेहमीच म्हणतो मित्रांनो, जेव्हा गोलंदाजाला आपल्या षटकातील पहिल्या चेंडू विकेट प्राप्त होते त्यानंतर त्याच्या गोलंदाजीची धार ही वाढते. पाहूया या षटकातील पुढील 5 चेंडू रितेश कशा प्रकारे करतोय आणि त्याचा सामना नवीन फलंदाज. इथे चांगला फटका आहे, पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या म्हणून चेंडूला ढकलून दिलाय. चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय चौकार. तर फलंदाज मी नक्कीच कौतुक करेन, कारण जर आपण रिक्त जागा पाहिली तर पॉइंटचा क्षेत्रक्षक तैनात 38 सर्कलच्या आतमध्ये, त्यानंतर कव्हर पॉइंटचा, मात्र त्यामध्ये जी रिक्त जागा होती त्या दिशेला चेंडू खेळून काढला आणि 4 धावा मिळवल्यात आणि सुरुवात केली आपल्या खेळीला. इथे मात्र उजव्याशीच्या बाहेर जाणारा चेंडू, या चेंडूवरती पंच नाखुश नाराज. पंचांचा इशारा तो वाईटचा, उजव्याशीच्या खूपच दूरवर टाकला चेंडू, खेळण्याच्या मर्यादे बाहेरचा चेंडू. अवांतर स्वरूपाची एक धाव मिळते आणि धावसंख्या होती ती म्हणजे 24 धावा. मागील षटकाप्रमाणे या षटकातही त्या पद्धतीने धावा येणार का, कारण पहिले चेंडू विकेट आल्यानंतर चौकार आलाय आणि त्यानंतर गोलंदाज थोडीशी चूक करतोय, स्वैर चेंडू टाकतोय. इथे मात्र हाफ टॅकर चेंडू, पुन्हा एकदा तीच दिशा आणि तीच दशा म्हणावी लागेल. सलग दुसरा वाईड येतोय. धावसंख्या होते ती म्हणजे 25 धावा. मित्रांनो, जर गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे आपण पाहिलं तर त्यांच्याकडे नक्कीच गोलंदाजाकडे धावसंख्येचं पाठबळ आहे. त्यांना कल्पना आहे एक मोठी धावसंख्या फलंदाजांनी आपल्या धावफलकाला लावलेली आहे, तेव्हा काहीसं मिश्रण नक्कीच गोलंदाजांकडून केलं जात आहे. पण हे विसरून चालणार नाही की प्रतिस्पर्धी संघ देखील विजयाच्या दृष्टिकोनानेच मैदानात उतरलेला आहे आणि त्यांना संधी मिळाली त्या संधीचं नक्कीच ते सोनं करतील, धावा जमवतील. इथे मात्र चांगला फटका येतो, कव्हरच्या वरून चेंडू जातो 1 माउस एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषे पार, चौकार. हे देखील शिकलं जातं. तसंच काहीशी फटकेबाजी आपण पाहतो या षटकामध्ये. इथे मात्र स्लोअर 1 चेंडू, इथे मात्र फसवलंय, चकवलंय फलंदाजाला असंच मी म्हणेन. फलंदाज उद्याशीच्या बाहेर शफल होतोय ते पाहिलं आणि त्यानंतर चेंडूची गती पूर्णतः कमी केली आणि फलंदाजाला बीट केलंय आणि चेंडू निर्धाव येतोय. 4 चेंडू झालेले आहेत या षटकातील, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आणि धावफलकाकडे लक्ष दिलं. धावसंख्या 29 झाले. इथे मात्र वेगवान चेंडू होता, लोअर फुलटॉस चेंडू. या चेंडूला मोठ्या फटक्यात रूपांतरित करता येत नाहीये. जोपर्यंत चेंडू मिडविकेटचा क्षेत्ररक्षक फील्ड करतोय, फेक करतोय, इथे एक धाव सहजरित्या पूर्ण होते, स्ट्राईक रोटेट होते. आता पाहूया डावखुऱ्याचा फलंदाज सचिन कशा प्रकारे खेळ करतोय, कारण आतापर्यंत केवळ 1 या धावसंख्येत तो आपल्याला खेळताना पाहायला मिळालाय. माफ करा, पहिली धाव त्याच्याकडून आली होती, ही लेग बायच्या स्वरूपात होती, त्यामुळे अजूनही त्यांनी आपल्या धावांचं खातं उघडलं नाही असंच म्हणावं लागेल. आणि पहिल्या षटकात संपूर्ण खेळ हा केला होता तो म्हणजे प्रफुल्लने. सलामीच्या भूमिकेत आला आहे सचिन. सचिनवरती आता मात्र जबाबदारी आहे की त्याला संघात जी निवड केली त्याची ही दाखवून द्यायची, का त्याची निवड झाली. इथे उजव्या बाहेरचा चेंडू, बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच केलाय, चेंडू जातोय पॉइंट, सीमारेषे पार, चौकार. नेहमीच म्हणतो मित्रांनो, आधुनिक क्रिकेटमध्ये जे चांगले फलंदाज आहे 3 प्रकारच्या चेंडूसाठी नेहमीच सज्ज असतात. एक म्हणजे फुलटॉस चेंडू, त्यानंतर लेंथ डिलिव्हरी म्हणजे फलंदाच्या पाल्यामध्ये दिलेला चेंडू, आणि त्यानंतर हाफ ट्रॅकर म्हणजे आखूड टप्प्याचा चेंडू.
आणि आपण पाहिला आखूड टप्प्यात चेंडू होता आणि सचिन नक्कीच एक चांगला फलंदाज आहे. बॅकफुटला जाऊन त्याने चेंडूला खेळून काढले आणि आता इक्वेशन बदलतंय. आता उर्वरित 3 षटकं म्हणजे 18 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे 60 धावांची. 60 रन्स रिक्वायर्ड इन रिमेनिंग 18 डिलिव्हरीज. 18 चेंडू आणि 60 धावा असं सूत्र आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे प्रति षटकामागे आता विचार केला, प्रति षटकामागे धावगतीचा विचार केला, रनरेटचा विचार केला, रिक्वायर्ड रेटचा विचार केला. प्रति षटकामागे 20च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. आस्किंग रेट वाढलाय कारण मागील षटकात धावा त्या सरासरीने आल्या नाहीत. पहिल्या षटकात नक्कीच चांगली सुरुवात झाली होती, दुसऱ्या षटकात धावा रुकल्या गेल्या कारण पहिल्या चेंडूवरती जो आक्रमक फटकेबाजी करत होता आणि धोकादायक वाटत होता असा फलंदाज प्रफुल्ल पाटील बाद झालाय. त्यानंतर फलंदाज नक्की चांगल्या धावा जमवल्यात पण त्याच दरम्यान आपण निर्धाव चेंडू पाहिलाय. दुसरं षटक पाहिलं आपण तर ते षटकी काहीसं महागडं. पहिल्या षटकात 19 धावा आल्या, दुसऱ्या षटकात आल्या त्या म्हणजे 15 धावा. पाहूया पुढील षटक घेऊन गोलंदाज प्रमोद पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन येतोय. इथे मात्र चेंडू आपण पाहतोय उजव्या बाहेर जाणारा, पंचांचा इशारा येतोय तो म्हणजे वाईटचा. अवांत स्वरूपाची एक धाव नक्कीच मिळते. अनुभवी गोलंदाज आहे मात्र आज त्याच्या अनुभवाला त्याच्या नावाला साजेसा खेळ त्याला साकारता येत नाही असंच मी म्हणेन. कारण पहिल्या षटकात तब्बल 19 धावा आल्या आणि या षटकाची सुरुवात आपण पाहिली तर सोयरी चेंडूने त्यांनी केले. अवांत स्वरूपाची धाव मिळाली, धावसंख्या 35. इथे मात्र लोअर फुल टॉस चेंडू या चेंडूला खेळून काढलाय, एक धाव नक्कीच मिळते. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक ऍक्शन मध्ये येतोय, चेंडू फील्ड करतोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 36 धावा. 17 चेंडू आणि 58 धावा असं आमचे गुणलेखक धरणे गुरुजी आम्हाला कळवत आहेत. त्यांच्याकडून पहिल्या दिवसापासून चांगलं गुणलेखन, त्याचबरोबर प्रत्येक गोष्टींची माहिती आम्हाला मिळते. म्हणजे किती विकेट्स गमावल्या गेल्यात, किती चौकार, किती षटकार, किती निर्धार चेंडू, हॅट्रिक झाली की नाही, किती मेडन ओव्हर, सगळ्या गोष्टींची माहिती आम्हाला मिळते. त्याचबरोबर प्रोलिंग स्पोर्ट्सच्या साह्याने लाईव्ह टेलिकास्ट देखील पाठवलं जाईल. इथे मात्र यू मिस आय विल बी डेफिनेटली त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय फलंदाज सचिन. बॅक टू द पॅव्हलियन. फलंदाजीसाठी येतोय स्वर्गीय प्रभाकर भाऊ पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भारतीय शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत युवी स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित PNP चषक 2024 पर्व पहिला पण पाहतोय. सन्माननीय सौ चित्रलेखाताई पाटील आणि सन्माननीय रुपाल पाटील यांच्या अथक प्रयत्नाने आपण ही स्पर्धा अनुभवतोय आणि एक चांगलं आयोजन, एक चांगलं नियोजन त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालंय. त्याबद्दल नक्कीच त्यांचे आभार. अशाच प्रकारे यापुढे ही स्पर्धा खेळवावी अशी नक्कीच सर्व खेळाडूंची इच्छा असेल. कारण असं आयोजन मिळालं तर नक्कीच खेळण्याची मजा वेगळीच असते मित्रांनो. कारण अलिबाग मधीलच खेळाडू हवेत असा अट्टास सौ चित्रलेखाताई पाटील यांचा, त्याचबरोबर समालोचकांचंही इथलेच समालोचक असावेत असा त्यांचा निर्धार होता आणि त्याप्रमाणे ही स्पर्धा आपण अनुभवतोय. पुढचा चेंडू, इथे मात्र चांगला चेंडू, विकेट मिळाल्यानंतर बघा मित्रांनो गोलंदाजी काहीसा बदल झालेला आहे. कारण जेव्हा विकेट प्राप्त होते गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो आणि जेव्हा आत्मविश्वास वाढतो त्यानंतर त्याच्या गोलंदाजी ती बदल पाहायला मिळतो. तेच काहीसा आपण पाहतोय. विकेट मिळाल्यानंतर नवीन फलंदाजाला एक अप्रतिम यॉर्कर लेनचा चेंडू त्याने टाकलाय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज प्रमोद, ते पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू. खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल आपल्या अनुभवाचा आता पुरेपूर वापर केला जातो आणि नवीन फलंदाजाला मात्र धावा जमू देत नाहीये. 2 चेंडू निर्धाव आलेत. आपण पाहिलं करणकडे, तर करणकडे क्षमता आहे मोठे फटके लगवण्याची. कारण ज्या प्रकारची त्याची शरीरयष्टी आपण पाहतोय नक्कीच मोठे फटके लगवण्यासाठी तो ओळखला जातो आणि आज त्याच्याकडून एका चांगल्या खेळीची अपेक्षा नक्कीच असेल ती म्हणजे त्याच्या संघाला. इथे मात्र झेल निसटतो, एक संधी उपलब्ध केली होती. बघा मित्रांनो दबाव टाकला होता. पहिले 2 चेंडू निर्धाव होते, तिसऱ्या चेंडू होती आडव्या बॅटने फटका लगवण्याच्या प्रयत्नात बॅटची कडा लागली होती. मात्र यष्टीरक्षकाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली असताना झेल त्याच्या हातून निसटतोय. संधी नक्कीच गोलंदाजाने उपलब्ध केली होती मात्र ती संधी दवडली जाते ती म्हणजे यष्टीरक्षकाकडून.
आतापर्यंत आपण पाहिलं तर केवळ 2 धावा खर्च झाल्यात आणि इथे मात्र अंतिम चेंडू देखील अप्रतिम पद्धतीचा निर्धाव चेंडू या षटकाची सांगता केली जाते आणि कशाला म्हणतात अनुभव हे दाखवून देतोय तो म्हणजे गोलंदाज. कारण का त्याच्यावरती इतका विश्वास दाखवला, का त्याला त्याची या संघामध्ये निवड झाली आणि का त्याला या सामन्यामध्ये 2 षटकं कर्णधारांनी दिली. कर्णधारांनी दाखवलेला विश्वास त्यांनी नक्कीच सार्थ ठरवलाय आणि आपल्या संघाला कमबॅक करून दिले. कारण प्रतिस्पर्धी संघ कुठेतरी धावांचा पाठलाग करण्यात काहीशा प्रमाणात यशस्वी होतोय हे पाहिल्यानंतर त्यांनी आपल्या अनुभवानिशी चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे आता इक्वेशन पूर्णतः बदलतंय, थोडंसं बॅकफुटला ढकललं जातंय फलंदाजी करण्यास संघाला आणि इथे कुठेतरी या सामन्यावरती आपली पकड मजबूत करतोय तो म्हणजे गोलंदाजी करणारा संघ. आता मात्र 12 चेंडूंचा खेळणं बाकी आहे, जिथे 58 धावांची आवश्यकता असेल. 58 रन्स रिक्वायर्ड इन द रिमेनिंग 12 डिलिव्हरीज. 12 चेंडू 58 धावा. आणि असं असताना पुन्हा एकदा माझी सूचना असेल, कृपया करून जे खेळाडू किंवा जे प्रेक्षक आहेत त्यांना की आपण कृपया करून सीमारेषेपासून थोडासा दूरवर राहायचे मित्रांनो. कारण तिथे जे चेंडू आला तर क्षेत्ररक्षण करताना क्षेत्ररक्षक आपल्यावरती आढळू शकतात, तिथे दुखापती होऊ शकते त्यांना. त्यामुळे कृपया करून विनंती आहे आपल्याला की आपण सीमारेषेच्या थोडासा दूरवर राहायचं आहे. इथे मात्र मोठा फटका, इथे मात्र अजून एक झेल होण्याची संधी. फलंदाज इथे बाद होतोय डीजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं लागलं, नक्की त्यांची आठवण प्रत्येकाला मला वाटतं प्रत्येक दिवशी येते. कारण आज आपल्या मंदिरावरती जे कळस आहेत आणि आज आपल्या दारात जी तुळस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांमुळे. शिवाजी म्हणजे शिकवण ही तशीच होती मित्रांनो. नवीन फलंदाज येतोय फलंदाजीसाठी, तो म्हणजे सनी डोलकर. मुरुडचा हा खेळाडू आहे आणि आपण पाहतोय इथे मात्र पहिल्याच चेंडूवरती आपण पाहिलं तर अमित या गोलंदाजाला, अमित सिंग आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आहे, ज्याला पहिल्या चेंडूत विकेट प्राप्त होते. आणि कोणत्याही गोलंदाजासाठी पहिल्या चेंडू विकेट म्हणजे त्याच्यासाठी ड्रीम स्टार्ट म्हणजे स्वप्नोत सुरुवात. सुरुवात तर नक्कीच चांगली झाली, मात्र उर्वरित 5 चेंडू कसे होणार. इथे मात्र चांगला चेंडू येतोय, फलंदाजीचा बीट होतोय. कारण चेंडूवरती टप्पापर्यंत चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली आणि त्या उसळीमुळेच इथे कुठेतरी फलंदाजाला मोठा फटका लागवता येत नाही, किंबहुना त्याच्या बॅटचा आणि चेंडूचा स्पर्शही होत नाही. इथे बॅटची आउटसाइड एज, मात्र इथे एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट केला जात आहे. जोरदार अपील आणि क्लोज कॉल असल्यामुळे पंचांचा इशारा येतो थर्ड अंपायरचा. काही क्षणातच आपल्याला स्क्रीनवरती ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल की फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचला होता की क्रीज पासून थोडासा दूरवर होता. कारण क्लोज कॉल जेव्हा डायरेक्ट हिट असतो मित्रांनो, तेव्हा मात्र जास्तीत जास्त वेळ आपण पाहिलं तर फलंदाज थोडासा शॉर्ट पाहायला मिळतो. मात्र इथे फलंदाजांनी जलद गतीने धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता. काही क्षणातच आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळेल की काय घडलंय, फलंदाज बाद आहे की नाबाद. जिथे सामन्यामध्ये आपण पाहिलं तर बऱ्याचशा धावांचा अजूनही पाठलाग करायचा, आता काहीसा बॅकफुटला ढकलला गेलाय. तो म्हणजे फलंदाजी करणारा संघ नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर हा संघ आपण पाहतोय. प्रतिस्पर्धी संघ SP सुपर प्लेयर्स आंबेपूर. जर आपण पाहिलं SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाचे टीम ओनर आहेत सन्माननीय सवाई पाटील सर, तर कॅप्टन आहे तो म्हणजे सुमित भगत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो म्हणजे नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघाचे मालक आहेत ते म्हणजे सन्माननीय उलेश नाखवा. आणि त्याचबरोबर कॅप्टन आहे तो म्हणजे प्रफुल्ल पाटील. या स्पर्धेत आपण मित्रांनो खेळताना खेळाडूंना पाहतोय नक्कीच जल्लोष केला जातोय
आणि खऱ्या अर्थाने या खेळाडूंच्या पाठी, या टीम्सच्या पाठी जे सपोर्टर्स आहेत, जे प्रेक्षक वर्ग आहे, जे चाहते वर्ग आहे, त्यांचं मी नक्कीच कौतुक करेन. आणि स्पर्धा आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह देखील दाखवली जाते. मात्र दर्दी क्रिकेट वर्ग आहे आणि हा क्रिकेट वर्ग सामने पाहण्यासाठी इथवर पोहोचलेला आहे. नक्कीच फलंदाज इथे क्रीज पासून थोडासा दूरवर आहे. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज इथे करण बाद होतोय. आणि मागील 8 चेंडू मित्रांनो आपण पाहिलेत, त्यामध्ये एकही धाव आली नाही. त्यामुळे जिथे कुठे वाटलं होतं की नाको वॉटर स्पोर्ट्स साखर संघ या सामन्यात कमबॅक करतोय, तिथे मात्र गोलंदाजांनी कमाल केली. मागील षटकामध्ये प्रमोद या गोलंदाजाने धावावरती रोख लावली आणि या षटकात त्याचं फळ मिळतंय, ते म्हणजे गोलंदाज अमित सिंगला. या चेंडूवर 1 धाव मिळते. मित्रांनो आपण बऱ्याच वेळेला पाहिले क्रिकेटचे सामने खेळले जातात तेव्हा म्हटलं जातं की 2 फलंदाजांमध्ये भागीदारी होते, पार्टनरशिप होते, पण 2 गोलंदाजांमध्येही भागीदारी होते. आणि त्यात आपल्या पाहायचं असेल तर हा सामना मागील षटकामध्ये धावा रोखल्या गेल्या आणि त्यानंतर त्याचा फायदा होतोय ते पुढच्या षटकात पुढील आलेल्या गोलंदाजाला. कारण जेव्हा धावा रोखल्या जातात पुढच्या षटकात 2च गोष्टी आपण पाहतो, एक तर त्या धावांची कमतरता दूर केली जाते, धावा जमवल्या जातात, अन्यथा विकेट्स गमावले जातात. इथे मात्र आपण पाहिलं गोलंदाजांचं वर्चस्व निर्माण होतंय. या षटकात अमित सिंग धावा रोखतोय, विकेट प्राप्त करतोय आणि प्रतिस्पर्धी संघाला आता मात्र पूर्णतः बॅकफुटला ढकललं गेलंय. अजून एक झेल होण्याची संधी. गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली आणि आपल्या गोलंदाजीवरती कॉट अँड बॉल पद्धतीत बाद करतोय फलंदाज. सत्तावन्न धावांची आवश्यकता आहे. आता हे षटक आपण पाहतोय, षटक पूर्ण होणार आहे. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज नयन जोशी. 6 चेंडूतली 6 षटकार आले तरी शक्य नाहीये, म्हणजेच अशक्यप्राय आव्हान आपण पाहतोय. त्यामध्ये पहिला चेंडू निर्धाव जातोय, याचा अर्थ आता पाहायचं या 5 चेंडू किती धावा जमवले जात आहेत आणि जे पराभवाचं अंतर ते किती कमी केलं जात आहे. कारण 5 चेंडू 57 धावा, त्यामुळे जिथे चांगली सुरुवात झाल्यानंतर पहिल्या 2 षटकांमध्ये धाव आल्या, पुढील 2 षटकांमध्ये पूर्णतः धावांवरती रोख लावण्यात आली. इथे थोडंसं क्षेत्ररक्षणात चूक होते, 1 धाव घेतली जाते आणि आता धावांचाही धावा काढण्याचा विचार केला जात नाहीये. 4 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता. हा सामना आपण पाहिला तर पहिल्या सत्रात नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन झालं. 2 फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी केली, चौका षटकांची आतिषबाजी केली आणि आपल्या संघाला अशा धावसंख्येपर्यंत घेऊन गेले की खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल धावांचा डोंगर त्यांनी रचला. इथे मात्र चांगला फटका, एक क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1 धाव इथे घेतली जाते. आता 1 धावा घेतल्या जात आहेत. अंतिम 3 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या झालेली आहे 39 धावा, 3 चेंडू आणि 55 धावा. मला वाटतं आतापर्यंत पहिल्या इनिंगची धावसंख्या सर्वोच्च धावसंख्या असेल या स्पर्धेतील आणि त्याचबरोबर
सर्वात मोठं मार्जिन देखील याच सामन्यात आपल्याला पाहायला मिळेल, म्हणजे पराभवाचं अंतर हे सर्वात जास्त या सामन्यात कदाचित आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्वात मोठा विजय म्हणता येईल. त्याच दरम्यान इथे एकच धाव घेतली जाते आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थाने धावा द्यायच्या नाहीयेत. अंतिम चेंडूपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण करायचंय. त्याच दरम्यान पुढचा चेंडू, या चेंडू मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न आहे. षटकार नक्कीच लगावला जातोय. या षटकारांनी प्रवाहाचं अंतर काहीसं कमी होत आहे. त्याचबरोबर पुढील जो सामना आहे, जे दोन्ही संघ आहेत त्यांना सूचना असेल की आपण तयार राहायचे. सामना संपता क्षणीच आपण लगेच आपला निर्णय घ्यायचा आहे आणि लगेच मैदानात प्रवेश करायचा आहे. रोहा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. त्याचबरोबर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि एबी ग्रुप अलिबाग या संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले. तर चला, एबी ग्रुप अलिबाग संघाने मैदानात प्रवेश करायचंय. त्याचबरोबर प्रांशी 11 रोहा या संघाने फलंदाजांची जोडी मैदानात उतरवायची. त्याचबरोबर या सामन्यात विजयी संघांचं अभिनंदन. आणि जर प्रोलिंक स्पोर्ट्स हे चॅनलवरती आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळते, ही लिंक आता बदलली जाईल. कारण मित्रांनो, 12 तासाचा अवधी असतो आणि 12 तासाचा अवधी पूर्ण झालेला आहे. त्यामुळे आता लिंक बदलली जाईल. आपल्याला नवीन लिंक मिळेल, ही देखील सूचना आपल्यापर्यंत मी पोहोचवतोय.